नमस्कार. सर्वात आनंदाची बातमी पहा. तलाठी म्हणजेच महसूल अधिकारी या संवर्गाची रिक्त असलेली 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेसाठी पाठवलेली आहेत. तर आता येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये तलाठी भरती येणार आहे आणि तब्बल 1700 जागा या भरल्या जाणार आहेत. तर आता डिटेल माहिती काय आहे पाहू. तर पहा, राज्यात तलाठ्यांची पदे रिक्त असल्याबाबत तरी डिटेल पहा. सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील. पहा आता इथे राज्यात महसूल विभागात 3000 पदे रिक्त असून त्यापैकी 2431 पदे तलाठ्यांची असल्याचे दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी निदर्शनास आलेले आहे. हे खरे आहे काय असा प्रश्न विचारला होता. तसेच 7/12 शेतसारा वसुली करणे, गारपीट पंचनामे करणे, नैसर्गिक आपत्ती, रेतीवर देखरेख करणे, निवडणुकीची सर्व कामे ही तलाठ्यांना करावी लागतात. ही खरे आहे काय? म्हणजे हा प्रश्न असा महसूल मंत्र्यांना विचारला होता. कोणाकडून? काशीनाथ महादूद दाते सर यांच्याकडून महसूल मंत्री यांना हा प्रश्न विचारलेला आहे. पहा, तर ते काय म्हणत आहेत की सध्या एका तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा अतिरिक्त भार असल्यामुळे तलाठ्यांना व नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे खरे आहे काय? त्यानंतर असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त असलेल्या तलाठ्यांच्या पदांबाबत पदभरतीबाबत कोणती कार्यवाही केली वा करणार आहेत याची माहिती द्यावी. नसल्यास विलंबाची कारणे सांगावी, का विलंब होते वगैरे. तर त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणत आहेत पहा. तर महसूल मंत्री व वन विभाग मंत्री काय म्हणत आहेत की तलाठी संवर्गाची पदनाम म्हणजेच महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची 1700 पदे रिक्त आहेत. पहा, महसूल मंत्री काय म्हणत आहे. स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणत आहेत की तलाठ्यांची म्हणजेच ग्राम महसूल अधिकाऱ्यांची 1700 पदे रिक्त आहेत. किती रिक्त? 1700 पदे आहेत. पहा, त्यानंतर त्यांनी काय म्हणलं आहे तर पहा, ही रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकारी या पदांची अतिरिक्त कारभार लगतच्या सजेच्या किंवा अन्य सजेच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे. तलाठी पदभरती 2023 बाबत एकूण 4793 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आजखेरीज एकूण 4212 उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले असून त्यापैकी 3850 उमेदवार ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर झाले आहेत. आणि सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची रिक्त असलेली 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. तर अशा प्रकारची ही सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. लवकरच तलाठीची सर्वात मोठी 1700ची ॲड येणार आहे. आता ही भरती MPSCद्वारे होती का TCSद्वारे होती हे आता आपल्याला पाहावे लागणार आहे. जर ही 6 महिने आली नाही तर नक्कीच MPSCकडून होईल, कारण कंपन्यांसोबतचा करार हा 31 डिसेंबरला संपणार आहे. किती? 31 डिसेंबरपर्यंत कंपन्यांचा करार केलेला आहे. तोपर्यंत जर तलाठी भरती झाली नाही तर नक्कीच तलाठी भरती ही MPSCकडून होईल आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल, कारण MPSCवर सगळ्यांचा विश्वास आहे. ओके, तर अशा प्रकारे ही महत्त्वाची बातमी होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.